नमस्कार, स्वामीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात म्हणजेच गुढीपाडवा आणि या खास सणानिमित्त आज मी बनवते एक पारंपरिक गुढीपाडवा स्पेशल थाळी। आणि या थाळीत ना मी बनवणार आहे गरमागरम पुरी, आलू मटरची भाजी, कढी, भात, भजे आणि बरंच काही, आणि गोडासाठी खास बासुंदी। अगदी घरगुती पद्धतीने आणि सोप्या स्टेपमध्ये ही थाळी आपण बनवणार आहोत। सोबतच काही टिप्स देणार आहे। तर चला जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या गुढीपाडवा स्पेशल स्वयंपाकाला। आता सर्वात आधी आपण कुकर लावून घेऊया। इथं बघा एक वाटी तांदूळ घेतले आहे मी भातासाठी। हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि याच्यामध्ये ना थोडंसं मीठ घालून आपल्याला हे कुकरला लावायचे आहे। तर इथं बघा कुकरमध्ये मी प्लेट ठेवली आहे, थोडं पाणी टाकलं आहे आणि आता कुकरला आपण हा डब्बा ठेवू आणि सोबतच ना मी बटाटे पण इथं बॉईल करायला ठेवते आहे, कारण आपल्याला ना पुढे त्याची छान मस्त भाजी करायची आहे। म्हणून मी इथं भातासोबतच बटाटे उकळायला घेते आहे। आता कुकर साईडच्या गॅसवर ठेवू आणि गोडासाठी आपल्याला बासुंदी बनवायची आहे। तर त्यासाठी इथं मी दूध गरम करायला ठेवते आहे। दूध हळूहळू आटत गेलं की बासुंदीला पण खूप छान चव येते। आता तोपर्यंत आपण पुरीसाठी पीठ मळायला घेऊया। तर इथं बघा एक बाउल भरून मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, पाव वाटी रवा घेतला आहे, थोडंसं मीठ घातलं आहे आणि थोडंसं तेल घातलं आहे। आता हे पीठ छान व्यवस्थित घट्टसर मळून घ्यायचं। जास्त घट्ट नाही मळायचं, थोडंसं सैलसरच मळायचं, कारण आपण याच्यामध्ये रवा घातला आहे। नंतर रवा ना पीठ भिजवल्यानंतर तो फुलतो, त्यामुळे ना थोडा सैलसरच ठेवायचा हा गोळा। आता इथं बघा पीठ छान मळून घेते आहे आणि ना हे पीठ छान झाकून ठेवायचं, रेस्ट करायला ठेवायचं थोडा वेळ। तोपर्यंत आपण दुसरं बनवायला घेऊया। तर इथं बघा आता पीठ मळून झालंय। तर इथं बघा आता आपलं दूध छान गरम झालं आहे। याला अजून थोडं आटू देऊया आणि ना मध्ये मध्ये याच्यामध्ये चमचा फिरवत राहायचा, म्हणजे दूध खाली लागणार नाही। आता दूध आटतंय तोपर्यंत आपण भजीचं भिजून घेऊया। इथं बघा एका बाउलमध्ये मी 4-5 चमचे बेसन घेतलं आहे भजीसाठी। आता याच्यामध्ये आपण घालूया पाव चमचा हळद, थोडंसं तिखट आणि सोबतच ना एक दोन मिरच्या बारीक कापून घेतल्या हिरव्या, भरपूर असा कांदा घालायचा मस्त बारीक कापून, चवीपुरतं मीठ घालायचं आणि नंतर हे छान व्यवस्थित मिक्स करून ना याला भिजवून घ्यायचं आहे। तर इथं बघा आधी व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं, नंतर पाणी टाकून हळूहळू थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घ्यायचं आहे। जास्त पातळ करायचं नाही आहे आपल्याला हे बेसन, थोडंसं अगदी मी सांगतेच तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला। आता बघा थोडासा ओवा घालायचा मस्त हातावर सोडून, त्यामुळे ना या ओव्याची छान टेस्ट लागते या भज्यांमध्ये। तर इथं बघा ओवा टाकलाय, आता भरपूर कोथिंबीर घालायची आणि बस। इथं मला थोडं पाणी कमी वाटलं होतं म्हणून मी अजून थोडं घालते आहे पाणी। तर इथं बघा अशी कन्सिस्टन्सी हवी आहे, जास्त पातळ नको आपल्याला हे भजीचं बेसन। तर आता लास्टला मस्त कोथिंबीर घालून हे साईडला ठेवूया आणि कढी बनवायला घेऊया। तर भजीचं बेसन असं थोडा वेळ भिजलं की त्याची भजी ना चवीला छान लागतात। आता कढी बनवायला घेऊया। तर इथं बघा मी थोडंसं दही घेते आहे आणि याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 चमचा बेसन पीठ आणि थोडंसं मीठ, चवीपुरतं मीठ घालायचं, थोडंसं एकदम चिमूटभर साखर घालायची, नाही घातली तरीही चालते, पण मला असं आंबट गोड आवडते कढी, त्यामुळे मी इथं घातली आहे। आता हे पाणी न टाकता असंच व्यवस्थित पहिले मिक्स करून घ्यायचं। नंतर आपल्याला जेवढी कढी बनवायची आहे तेवढ्या याच्यामध्ये पाणी घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर इथं बघा आता चमच्यानी छान मिक्स होत नाही, म्हणून मी ना इथं रवी घेते आहे आणि रवीने छान घुसळून घेते आहे, त्यामुळे ना बेसन पण याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतं। तर इथं बघा असं मस्त रवीने मिक्स करून घ्यायचं। आता बघा छान कन्सिस्टन्सी झाल्या, एकसारखं सर्व मिक्स झालाय। आता कढी बनवायला घेऊया। तर इथं बघा एका भांड्यामध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आणि कढीला ना जास्त तेल नाही वापरायचं। तर इथं बघा तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी घालायची, मोहरी छान तडतडली की जिरं घालायचं आणि नंतर सोबतच आपलं एक दोन मिरची बारीक कापून घ्यायची, हिरवी मिरची, आणि ते टाकायची, लसूण बारीक कापून घेतलेला तो टाकायचा आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। 2 मिनिटं हे छान परतून घ्यायचं। कढीपत्ता घालायचा, कढीपत्ता मी थोडा लेटच घालते, कारण तो तेलात घातल्यावर ना तेल सर्व उडतं, त्यामुळे मी कढीपत्ता नंतर घालत असते। तर इथं बघा आता छान व्यवस्थित परतून झालं की पाव चमचा हळद घालायची आणि आपण जे फेटून घेतलेलं दही आहे ते याच्यामध्ये घालायचं आणि ना असं सतत ढवळत राहायचं जोपर्यंत कढीला उकळी येत नाही। आणि गुढीपाडव्याच्या थाळीत कढी भात असला की जेवण अजूनच छान लागते ना, म्हणून इथं मी ना दही आणि बेसन एकत्र करून छान फेटून घेतलं होतं, त्यामुळे कढीला पण छान स्मूथ टेक्स्चर येतो। आता बघा कढी छान उकळायला लागली आहे,
मस्त भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि ना इतका छान सुगंध येतोय। आता गरमागरम कढी आणि भात म्हणजे सणाच्या थाळीतलं एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन रेडी आहे। आता कढीचा गॅस बंद करू आणि बासुंदीकडे बघूया। तर इथं बघा मी ना बासुंदीमध्ये टाकायसाठी काजू बदाम इथं खलबत्त्यामध्ये थोडेसे बारीक करून घेतले आहे। याच्यामुळे ना आपल्या बासुंदीला छान घट्टसरपणा येतो। इथं बघा आता दूध पण थोडं थोडं आटत आलं आहे। तर इथं आता आपण ना ड्रायफ्रुट्स घालूया, सोबतच साखर घालूया। इथं मी 3-4 चमचे साखर घालते आहे, कारण ना माझं दूध जास्त नव्हतं, अर्धा पाऊण लिटर असेल, त्याच्यामध्ये मी ते आटवलं आणि म्हणून ना मला साखर कमी लागते आहे। तर इथं बघा आता ड्रायफ्रुट्स घातले आहे, सोबतच ना मस्त 4-5 काड्या ना केसरच्या घातल्या, त्यामुळे आपल्या बासुंदीला खूप छान कलर येईल। साखर छान मिक्स करून घ्यायची आणि साखर घातल्यावर ना साखरेचं थोडं पाणी होतं, त्यामुळे अजून ना 1-2 उकळी काढून घ्यायची। आणि हे बघा आपली बासुंदी छान तयार झाली आहे। ही बासुंदी ना पुरी सोबत खायला खूपच छान लागते, खास करून सणाच्या दिवशी। आता आपण भाजी बनवायला घेऊया। तर इथं बघा त्यासाठी एक वाटण करायचं आहे। इथं मी ना अर्धा चमचा जिरं घेतलाय, 1 चमचा बडीशोप घेतली आहे आणि ना अद्रक लसूण घ्यायचं भरपूर, 2-3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, 7-8 मिरी घ्यायचे, काळी मिरी घ्यायची 7-8 आणि हे ना मिक्सरला पाणी न घालता छान वाटून घ्यायचं। आता आपलं वाटण रेडी आहे, आपण भाजी करायला घेऊया। इथं बघा आपला कुकर पण झाला आहे, आपले बटाटे पण बॉईल झाले आहे। आता आपण ना भाजी करायला घेऊ। तर इथं बघा कढई तापवायला ठेवली आहे, 5-6 चमचे तेल घालायचं कढईमध्ये आणि तेल गरम झालं की याच्यामध्ये घालूया पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, 5-6 कढीपत्त्याची पानं घालायची आणि नंतर ना 2 हिरव्या मिरच्या घालायच्या, उभ्या चिरून घेतल्या आहेत मी त्या। छान व्यवस्थित परतून घ्यायचं। नंतर याच्यामध्ये आपण वाटून घेतलेलं वाटण घालायचं आणि ते पण छान व्यवस्थित परतून घ्यायचं। तर इथं बघा आता आपलं वाटण परतून झालं आहे। आपण ना याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला तो घालूया आणि छान लालसर होईपर्यंत कांदा परतून घेऊया। तर इथं बघा आता आपला कांदा पण छान परतत आला आहे। याच्यामध्ये घालूया आपण एक मोठा टोमॅटो बारीक कापून घेतलेला। इथं मी छोटे छोटे 2 टोमॅटो घेतले होते, ते बारीक कापून घेतले आणि छान आता ना हे टोमॅटो लवकर शिजायसाठी मी थोडं मीठ घालते आहे, त्यामुळे ना टोमॅटो लवकर शिजतील। आता टोमॅटो छान मिक्स करून ना झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटं याला शिजून घ्यायचं। इथं बघा आता आपले टोमॅटो पण छान शिजले आहे। आपण सुके मसाले घालूया याच्यामध्ये। आता ना पाव चमचा हळद घालायची, 1 चमचा लाल तिखट घालायचं, अर्धा चमचा गरम मसाला घालूया आणि नंतर 1 चमचा धने पावडर घालूया। तर हे छान तेल सुटेपर्यंत सर्व मसाले परतून घ्यायचे आहेत। इथं बघा आता छान मसाले परतून घेते आहे, थोडंसं पाणी घालूया, त्यामुळे ना मसाले खाली लागणार नाही कढईला। तर इथं बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण होतं त्याच्यामध्येच मी थोडं पाणी घेऊन ना ते पाणी इथं टाकते आहे। आता ना व्यवस्थित मिक्स करून मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेतलं। इथं आता मी मटार घालते आहे, थोडे मटार घातले आणि आता झाकण ठेवून याला एक वाफ काढून घेऊया, म्हणजे मटार आपले शिजतील। कारण मी ना इथं ताजे मटार घेतले आहे, तुम्ही फ्रोझन मटार जर घेतले असतील तर बटाट्यासोबत घातले तरीही चालेल। आता ना वाफ काढून झाली की बॉईल केलेले बटाटे घालायचे आणि थोडेसे बटाटे असे कुचकरून टाकायचे, त्यामुळे ना आपल्या भाजीला दाटसरपणा येतो। आता बटाटे पण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, 2 मिनिटं परतून घ्यायचे असेच मसाल्यामध्ये। इथं ना आता थोडीशी मी कस्तुरी मेथी घालते आहे, त्यामुळे ना आलू मटारच्या भाजीला खूप छान टेस्ट येते। आता बटाटे परतून झालं की याच्यामध्ये गरम पाणी घालायचं, जास्त पाणी नाही घालायचं, जास्त पातळ करायची नाही भाजी। तर इथं बघा आता पाणी घातल्यानंतर ना थोडेसे अजून बटाटे मी चमच्याने स्मॅश करते आहे, चवीपुरतं मीठ घालायचं, भरपूर कोथिंबीर घालायची आणि एक उकळी काढून घ्यायची। इथं मी ना बॉईल केलेल्या बटाट्याच्या छान फोडी केल्या होत्या, मोठ्या मोठ्या फोडी करून टाकल्या आणि थोडासा बटाटा स्मॅश करून टाकला। इथं बघा आता भाजीला छान उकळी आली आहे, आपली आलू मटारची भाजी रेडी आहे। आता बघा आपला भात झालाय, बासुंदी झाली आहे, कढी झाली आहे, भाजी झाली आहे। आता राहिलं फक्त कढई काढायची, म्हणजे पुरी आणि भजे काढायचे। थोडेसे पापड पण मी सोबतच काढणार आहे। आपलं पीठ पण छान भिजलं आहे, थोडंसं 2 मिनिटं असं एकदम हाताने मळून घेऊया परत एकदा, त्यामुळे ना मस्त स्मूथ होते हे पीठ। तर इथं बघा आता पीठ पण छान झालं आहे। आता याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे पुरीसाठी। इथं बघा थोडे छोटे छोटे गोळे करून घेतले की मग पुरी बनवायला घेऊया। 4-5 पुऱ्यांसाठी मी गोळे बनवून घेते आहे, म्हणजे एक साथ तळायला बरं होतं। तर इथं बघा आता पुरीसाठी ना गोळे तयार आहे। आता पुरी बनवायला घेऊया। अशी छान थोडंसं तेल लावून ना पुरी लाटायला घ्यायची, तुम्ही इथं पीठ पण लावू शकता,
पण काय होतं ना, ते पीठ तेलामध्ये ना खाली बसतं, त्याच्यामुळे तेल खराब होतं. म्हणून ना मी तेलच लावते आहे. थोडं थोडं तेल लागतं. आता अशाच पुऱ्या मी ह्या 4-5 पुऱ्या लाटून घेते, म्हणजे एकसाथ तळायला बरं. आता आपलं तेल गरम झालं का बघूया. पिठाचा थोडासा गोळा घेतला, तेलामध्ये टाकला, तो लगेच वर आला म्हणजे आपलं तेल छान गरम झालाय. तर सर्वात आधी मी ना कुरळी पापड तळून घेते. आणि कुरळी तळताना लक्षात ठेवायचं की तेल खूप छान गरम पाहिजे, जास्त गरम पाहिजे कुरळीला तळताना. त्यामुळे ना कुरळी छान फुलते. आणि आपली थाळीमध्ये कुरळी पापड तर हवेच ना, म्हणून पापड पण तळून घेते. तर इथं बघा, पापड तळायला घेतला आहे. हा पापड ना छान असा फोल्ड करून घ्यायचा, म्हणजे थाळीमध्ये छान दिसतो. हाताने नका करू, मला सवय आहे म्हणून मी हातानेच पकडलं, पण तुम्ही चमचा वगैरे चिमटा असं काहीतरी घ्या. आणि ना पापड पण आता आपला तळून झाला. आता पुरी तळायला घेऊया. तर इथं बघा, लाटलेल्या पुऱ्या छान या तेलामध्ये घालते आहे. आणि आता इथं बघा, आपली पुरी कशी छान फुगायला लागली आहे. असं वरून थोडंसं तेल टाकायचं पुरीवर आणि छान सोनेरी होईपर्यंत दोन्ही बाजूनी छान तळून घ्यायची. त्यामुळे ना पुरी ही खूप कुरकुरीत होते. आणि आपण ना या पिठामध्ये रवा घातला आहे, त्यामुळे ही पुरी ना खूप वेळसाठी अशीच फुगलेली राहते आणि कुरकुरीत पण छान होते. तर इथं बघा, दुसरी पण मी पुरी तळून घेते आहे. तुम्हाला जर सोनेरी कलरची पुरी तळलेली आवडत नसेल तर तुम्ही थोडी कमी झालेली पण तळू शकता. पण मला ना सोनेरी कलरची पुरी तळलेली खूप छान लागते, कुरकुरीत लागते. आणि बासुंदी आणि त्या आपल्या आलू मटारच्या भाजीसोबत ना ही पुरी खूपच छान लागते. म्हणून मी आज पुरीचाच बेत ठेवला आहे. तर इथं बघा, आता पुऱ्या तळून झाल्या आहे. आता भजी तळायला घेऊया. तर इथं बघा, हे कडकडीत तेल ना या बेसनामध्ये घालायचं, त्यामुळे ना आपली भजी छान क्रिस्पी होतात. इथं मी खाण्याचा सोडा नाही घातला आहे, हे गरम तेल घातलं, त्यामुळेच आपली भजी छान क्रिस्पी होणार आहे. आणि भजी तळताना ना तेल छान तापलेलं हवं आहे, नाहीतर भजी ना छान व्यवस्थित तळली जात नाही. आणि भजी टाकल्यानंतर गॅस मीडियम ठेवायचा, म्हणजे भजी आतून छान व्यवस्थित होतात. आणि भजीचं बॅटर ना खूप पातळ किंवा खूप घट्ट नसावं, मध्यम ठेवला की भजी छान क्रिस्पी होतात. आणि एका वेळी खूप भजी तेलात टाकू नका, नाहीतर नीट तळल्या जात नाही, छान क्रिस्पी होत नाही. आता भजी बघा, दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत तळा. आणि तळून झाल्यावर टिश्यू पेपरवर काढा, त्यामुळे एक्स्ट्रा तेल निघून जातं. तर इथं बघा, आपली भजी छान तळून झाली आहे, आपण काढून घेऊया. आता गरमागरम भजी पण रेडी झाली आहे. भजी तळत असताना ना, भजी तेलात जेव्हा आपण टाकतो तेव्हा जास्त घाई करायची नाही उलटायची, आधी त्यांना छान सेट होऊ द्यायचं, नंतर त्याला उलटायला घ्यायचं. तर इथं बघा, इथं सगळी मी भजी काढून घेतली आहे एका टिश्यू पेपरवर. परत एकदा थोडीशी भजी तळून घेऊया. आणि आता इथं रेडी झालाय आपला पूर्ण महाराष्ट्रीयन थाळीचा स्वयंपाक. आता बघा, आपण सर्व करायला घेऊया. आता आपली गुढीपाडवा स्पेशल थाळी सजवायला सुरुवात करूया. सर्वात आधी इथं मी गोडाची बासुंदी ठेवली आहे, साईडला आलू मटारची भाजी ठेवली आहे, गरम गरम कढी ठेवली आहे. आणि इथं ना थोडंसं सॅलड पण ठेवला आहे, काकडी गाजर ठेवला आहे. आता मस्त भात ठेवूया. आणि ना सोबतच इथं आता आपण मस्त भजी घालूया, एका साईडला भजी ठेवायची. आणि नंतर कुरळी पापड ठेवायचा. आणि गरमागरम पुरी ठेवायची. तर इथं बघा, खूप वेळापासूनची पुरी तळलेली आहे, तरी सुद्धा छान फुगलेली आहे, अजिबात त्याच्यातली हवा गेली नाही, छान कुरकुरीत अशी पुरी झाली आहे आपली. तर अशा प्रकारे आपली गुढीपाडवा स्पेशल थाळी तयार झाली आहे. सणाच्या दिवशी अशी घरगुती आणि पारंपरिक थाळी खायला खूपच छान लागते ना. तुम्हीही नक्की ट्राय करा. आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वामीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच अजून सोप्या आणि चविष्ट रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला नक्की जोडलेले राहा. आणि तुम्हाला गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.